Good morning, student. Good morning to everyone. We have discussed the elements of the group first and second group element. And in this video, we have discussed the method preparations of the first, the sodium hydroxide, and the method preparations of the elements then the compound like the lithium aluminum hydride. आता याच्यामध्ये की एलिमेंट्समध्ये जर आपण पहिल्या ग्रुपचे जर एलिमेंट जर बघितले तर त्याच्यामध्ये लिथियम नंतर सोडियम पोटॅशियम रुबिडियम सिजियम ट्रान्सियम हे एलिमेंट आहेत पहिल्या ग्रुपचे आणि सेकंड ग्रुपचे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रोंटियम बॅरियम अँड रेडियम हे सेकंड ग्रुपचे एलिमेंट्स आहेत. या एलिमेंट पासून बनलेले जे कंपाऊंड्स आहेत जसे की फॉर एक्झाम्पल मध्ये आपण एक्झाम्पल जर सोडियम पासून जर बनलेले एलिमेंट जर बघितलं तर त्याच्यामध्ये येतो NaOH, नेक्स्ट येतो NaCl, नेक्स्ट इज द Na2CO3 next compound and NaHCO3. These are the compounds and next one compound is the Na2H2. These are the compounds or the compound elements like the sodium, and to form a compounds like the sodium hydroxide, sodium chloride, sodium carbonate, sodium bicarbonate and sodium hydroperoxide. And these are the 5 compounds are the formed. First is the sodium hydroxide. In the method preparations of the sodium hydroxide चं जर आपल्याला method preparations करायचं असेल तर त्याच्यामध्ये ती मेथड आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साइडला काय म्हणतात तर कॉमन नेम केमिकल नेम्स ऑफ द सोडियम इज द सोडियम हायड्रॉक्साइड अँड नेक्स्ट द कॉमन नेम्स ऑफ द NaOH इज द कॉस्टिक सोडा. ठीक आहे, याला काय म्हणतात कॉस्टिक सोडा. ठीक आहे, कोणता आहे हा caustic soda. Sodium hydroxide is the caustic soda. Next is the NaCl. NaCl is the common salt. Is the common name is common salt. ठीक आहे, and त्याला sodium chloride is the chemical name. Next is the Na2CO3 and the sodium carbonate, and this sodium carbonate is the washing soda. ठीक आहे, काय हा washing soda. Washing soda म्हणजे धुण्याचा सोडा. And next is the sodium bicarbonate, and this sodium bicarbonate is the बेकिंग सोडा. ठीक आहे, कोणता आहे हा बेकिंग सोडा, खायचा सोडा, खाण्याचा सोडा आणि धुण्याचा सोडा. तर त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट इज द वॉशिंग सोडा अँड सोडियम बायकार्बोनेट इज द बेकिंग सोडा. नेक्स्ट इज द कंपाऊंड्स इज द Na2H2 इज द सोडियम परऑक्साइड. ठीक आहे, याच्यामध्ये सोडियम परऑक्साइड सुद्धा फॉर्म करतो. हे झाले सोडियमचे कंपाऊंड. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये आपण या ठिकाणी सेकंड कंपाऊंड लिहिलेला जसं एलिमेंट like the lithium and the compound form is the lithium aluminum hydride. ठीक आहे, हे सुद्धा कंपाऊंड या ठिकाणी फॉर्म करतो. जसं पुन्हा या ठिकाणी कॅल्शियम पासून फॉर्म होणारे कंपाऊंड कोणते आहे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे, कोणता आहे कॅल्शियम कार्बोनेट CaHCO3 कॅल्शियम बायकार्बोनेट. ठीक आहे, तर अशा प्रकारचे कंपाऊंड वेरियस कंपाऊंड फॉर्म करू शकतात एलिमेंट्स ऑफ द फर्स्ट ग्रुप एलिमेंट अँड second group element. And then the method preparations of the sodium hydroxide. In this topic we have discussed the method preparations of the sodium hydroxide and then the properties of the sodium hydroxide. तर मेथड प्रिपरेशन्स ऑफ द सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये पहिली जी मेथड प्रिपरेशन्स आहे त्याच्यामध्ये आपण घेतो ब्राइन सोल्युशन्स ऑफ द सोडियम क्लोराइड. अँड दिस सोडियम क्लोराइडचं फॉर्म्युला आताच लिहिलेलं होतं मी NaCl चं आपण काय घेतो ब्राइन सोल्युशन्स मीन्स दिस इज द सॉल्ट सोल्युशन. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण सॉल्टचं सोल्युशन. आता सॉल्टच्या सोल्युशन्स मध्ये आपल्याला वन ऑफ दी सोल्युशन दिस ब्राइन सोल्युशन्स म्हणजे सॉल्टचं सोल्युशन जर मी या ठिकाणी घेतलं हे जर इथं सॉल्ट सोल्युशन्स आहे. या सॉल्ट सोल्युशन मध्ये काय घेणार एक कॅथोड घेणार एक एनोड घेणार. कॅथोड वरती कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह चार्ज, एनोड वरती निगेटिव्ह चार्ज. अँड देन द पॉझिटिव्हली चार्ज कॅथोड अँड निगेटिव्हली चार्ज एनोड. अँड देन द रिएक्शन्स विथ here is the buoyant solutions of the salt solutions of NaCl and then cathode reactions and anode reactions with the mercury is the cathode and sodium first is the mercury is the anode and carbon is the cathode used for this reaction. याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड आपण यूज करतात. याच्यामध्ये पहिला कोणता आहे मर्क्युरी आहे आणि दुसरं कोणता आहे कार्बन आहे. कार्बन आणि मर्क्युरी त्याच्यामध्ये लिक्विड जे मर्क्युरी आहे त्याच्यामध्ये लिक्विड मध्ये पण त्याच्यामध्ये स्पेसिफिक टेम्परेचर वरती आपण याला कोणतं यूज करतो एनोड म्हणून यूज करतो आणि कार्बनचं कॅथोड म्हणून काय करतो यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जर रिएक्शन जर बघितली तर त्याच्यामध्ये कॅथोड रिएक्शन्स आहे आणि दुसरी कोणती आहे एनोड रिएक्शन. कॅथोड रिएक्शन अँड नेक्स्ट इज द एनोड रिएक्शन्स. ठीक आहे, कॅथोड रिएक्शन्स मध्ये आपण बघू की जसं कॅथोड वरती कोण जाणार तर कॅथोड वरती आपण जसं म्हटलं की निगेटिव्ह देन द सोडियम इज द पॉझिटिव्हली चार्ज अँड दिस पॉझिटिव्हली चार्ज sodium is the attract one of the electron and
then gives the in the reactions with the Hg म्हणजे काय आहे मर्क्युरी म्हणजे आपण काय म्हटलेलं आहे या ठिकाणी हे बघा मर्क्युरी आहे मर्क्युरी हा एनोड म्हटलेला आहे निगेटिव्हली चार्ज मर्क्युरी and anode वरती कोणता चार्ज म्हटला निगेटिव्ह चार्ज कॅथोड वरती पॉझिटिव्ह चार्ज and this the negatively charged anode and attract with the sodium atom and this sodium to use the product is the NaHg. NaHg means sodium amalgam. काय फॉर्म केला त्यांनी sodium amalgam. And next to the reactions with the anode and reactions with the anode the Cl negative कारण की आपण पुन्हा जर या ठिकाणी करत आहोत सोल्युशन घेतलेला NaCl चं सोल्युशन घेतलेला आहे NaCl सोल्युशन्स मध्ये काय मिळते आपल्याला Na पॉझिटिव्ह प्लस Cl negative and this distributions of the Na positive and the Cl negative ions then the Cl negative ions can be formed to 1 by 2 Cl2 plus 1 electron ठीक आहे एक इलेक्ट्रॉन काय करेल तो लॉस करेल and then the Cl negative in the 1 by 2 in the Cl2 plus 1 electron and net reactions with the this sodium amalgam means NaHg and this NaHg reacts with the water molecule and to produce the product is the NaOH ठीक आहे काय मिळतो आपल्याला या ठिकाणी NaOH this NaOH is the twice times of the NaHg and twice times of the H2O and to produce the product is the twice NaOH plus twice Hg plus H2 ठीक आहे आता ही झाली आपली रिएक्शन याच्यामध्ये बघा सोडियम अमाल्गम रिएक्ट विथ द वॉटर सोडियम अमाल्गमचं सोल्युशन घेतलेलं आहे जे आपल्याला कुठे मिळालेलं होतं इन द रिएक्शन्स विथ द कॅथोडिक रिएक्शन कॅथोड वरती जी रिएक्शन झालेली होती सोडियम अमाल्गम and this sodium amalgam react with the water to give the product is the NaOH NaOH means sodium hydroxide and this sodium hydroxide common name is the caustic soda तर हे झालं आपलं caustic सोड्याचं प्रिपरेशन याच्यामध्ये याची प्रॉपर्टी जर बघितली तर प्रॉपर्टी मध्ये सोडियम हायड्रॉक्साइड हा डेली सिक्वेंट व्हाईट सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्या पॅलेट्स आपण यूज करतो इन द लॅबोरेटरीज मध्ये दुसरा बघा त्याच्यामध्ये की त्याचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो मेल्टिंग पॉइंट जर बघितला तर मेल्टिंग पॉइंट आहे 591 केल्विन वरती तो काय होतो मेल्ट होतो ठीक आहे हा काय आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे त्याच्यानंतर हा सोल्युबल आहे कुठं सोल्युबल इन द वॉटर वॉटर मध्ये कसं आहे सोल्युबल आहे ठीक आहे सोल्युबल इन वॉटर मध्ये काय होतो सोल्युबल होतो आणि त्याच्यानंतर द ॲटमॉस्फिअर मधला जो कार्बन डायऑक्साइड आहे CO2 अँड नेक्स्ट इज द Na2CO3 मीन्स Na2CO3 मीन्स सोडियम कार्बोनेट इन द ऑब्झर्व्हंट आहे म्हणजे त्याला काय करतो हा ऑब्झर्व करतो तर अशा प्रकारे या ठिकाणी ही झाली त्याची फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या कुणाच्या सोडियम हायड्रॉक्साइडच्या त्याच्यानंतर जर त्याचे युजेस जर बघितले तर युजेस कुठं होतं सोडियम हायड्रॉक्साइडचं तर युजेस आहे की त्याच्यामध्ये लॅबोरेटरी रिएजंट म्हणून त्याचा आपण यूज करतो त्याच्यानंतर की प्रोडक्शन्स ऑफ लार्जेस्ट याच्यामध्ये इंडस्ट्रीजमध्ये त्याचा यूज करतो त्याच्यामध्ये पेपर इंडस्ट्रीज असेल सिल्क असेल ठीक आहे पेट्रोकेमिकल रिफायनिंग म्हणून त्याचा यूज करतो तर असे व्हेरियस युजेस कुणाचे आहे सोडियम हायड्रॉक्साइडचे आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट इज द प्रिपरेशन्स ऑफ द लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड ठीक आहे कुणाचं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं प्रिपरेशन आता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं प्रिपरेशन मध्ये त्याचा ॲब्रिव्हिएट काय यूज करतो जसे शॉर्ट फॉर्म म्हणतो ना आपण त्याला तर ते आहे लिथियम ॲल्युमिनियमचं ॲब्रिव्हिएट यूज करत आहोत आपण LaH आता LaH मीन्स लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज द शॉर्ट फॉर्म फॉर दी LiAlH4 चं काय आहे शॉर्ट फॉर्म्स आहे त्याला आपण ॲब्रिव्हिएट म्हणतो अँड दिस द मेथड प्रिपरेशन्स ऑफ द लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड यूज फर्स्ट द लिथियम हायड्राइड काय काय यूज करतो त्याच्यामध्ये लिथियम हायड्राइड दिस लिथियम हायड्राइड LiH this the 4 times of the LiH lithium hydride react with the aluminum trichloride AlCl3 ठीक आहे त्याच्यामध्ये यूज करणार आहोत आपण AlCl3 and to use the product is the LiAlH4 ठीक आहे काय मिळालं आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट LiAlH4 this is the lithium aluminum hydride and the by product is the 3 times of the LiCl ठीक आहे याच्यामध्ये आपण काय घेतलेला होता की lithium hydride this lithium hydride is the use for react with the aluminum trichloride मध्ये रिएक्शन केली and to use the product is the lithium aluminum hydride LiAlH4 बघा lithium किती टाइम्स होता 4 टाइम्स 1 टाइम्स lithium and 3 टाइम्स 4 टाइम्स aluminum is the 1 times lithium chlorine is the 3 times of the chlorine and hydrogen is the 4 times and this is the lithium aluminum hydride is the prepared for the first this method and then next is the properties काय आहेत त्याच्या प्रॉपर्टीज आता प्रॉपर्टीज मध्ये जर बघितला तर हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जो आहे
त्याच्यामध्ये त्याची प्रॉपर्टी कशी आहे तर तो कलरलेस सॉलिड आहे. कसा आहे? कलरलेस सॉलिड. अँड दिस कलरलेस सॉलिड इज सुटेबल इन द वॉटर. अँड नेक्स्ट इज द प्रॉपर्टीज ऑफ दिस. Then the reactions with the ester and acid to give the product is the next is the alcohol. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर ईस्टर आणि काय ऍसिड सोबत जर आपण त्याची रिएक्शन जर केली टू गिव्ह द प्रोडक्ट इज द काय मिळतं त्याच्यामध्ये अल्कोहोल ॲज अ प्रोडक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन जर बघितली ईस्टरची रिएक्शन R C double bond O and next is the R dash. And then the use for this lithium aluminum hydride is the reagent LiAlH4 in the presence of the dry ether. ठीक आहे. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये आपण ही रिएक्शन करतो. हा काय आहे? ईस्टर आहे. ठीक आहे. ईस्टर रिएक्ट विथ इन द प्रेझेन्स ऑफ द लिथियम aluminum hydride. And then next is the properties. The properties of the first in the reactions with the ester and to give the product is the alcohol. And the ester react with the lithium aluminum hydride in the presence of the dry ether and to give the product in the breakings of this compound, and then give the product is the first is the ROH and next is the R dash OH. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जो प्रोडक्ट्स आहे काय मिळतो या ठिकाणी RC डबल बॉन्ड O R dash in the reaction in the presence of the lithium aluminum hydride. This is the कोणत्या याच्यामध्ये आपण रिड्युसिंग एजंट म्हणतो. रिड्युसिंग एजंट मध्ये आपण यूज केलेला होता ज्याच्या अगोदर सुद्धा रिएक्शन बघितलेली आहे की रिड्युसिंग एजंट म्हणजे काय होते. व्हॉट इज रिड्युसिंग एजंट? तर रिड्युसिंग एजंट मध्ये ऑक्सिडेशन नंबर म्हणजे इन्क्रीज द ऑक्सिडेशन नंबर होते अँड इटसेल्फ अंडरगोज द ऑक्सिडेशन. ठीक आहे. रिड्युसिंग एजंट मध्ये काय म्हणतो आपण? इटसेल्फ अंडरगोज द ऑक्सिडेशन अँड इन्क्रीज द ऑक्सिडेशन नंबर. नेक्स्ट इज द इलेक्ट्रॉन डोनर. ठीक आहे. इलेक्ट्रॉन डोनर त्याला आपण काय म्हणतो? रिड्युसिंग एजंट. अँड त्याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट म्हणून आपण लिथियम अल्युमिनियम हायड्राइडचं काय करतो? यूज करतो अँड यूज द प्रोडक्ट इज द अल्कोहोल ॲज द प्रोडक्ट. नेक्स्ट इज द रिएक्शन्स विथ द ऍसिड RC डबल बॉन्ड O and next is the OH and then used for the reducing agent like the lithium aluminum hydride in the presence of dry ether and to use the product is the ROH plus byproduct is the H2O molecule is the byproduct. And this is the properties of the lithium aluminum hydride. And next is the properties मध्ये आपण जर प्रॉपर्टी पुन्हा बघितले द प्रिपरेशन्स ऑफ द फॉस्फेट. ठीक आहे. फॉस्फेटचं प्रिपरेशन साठी सुद्धा कुणाचा यूज करतो आपण? लिथियम अल्युमिनियम हायड्राइडचं यूज करतो. आता प्रिपरेशन मध्ये फॉस्फेट जर आपण बघितला तर फॉस्फेटचा फॉर्म्युला काय आहे? PH3. ठीक आहे. काय आहे? PH3. अँड दिस द प्रिपरेशन्स ऑफ द फॉस्फेटचं प्रिपरेशन. त्याच्यामध्ये आपण घेतलं की PCl3 फॉस्फरस PCl5 phosphorus pentachloride react with the next is the lithium aluminum hydride and then reactions. ठीक आहे. आता याच्यामध्ये PCl5 and this PCl5 is the PCl3 is the react with the lithium aluminum hydride in the 4 times of the PCl3 react with the lithium aluminum hydride in the 3 times and to use the product is the PH3. पहिला आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे? PH3. आता PH3 मध्ये किती टाइम्स आहे या ठिकाणी फॉस्फरस? 4 टाइम्स आहे. ठीक आहे. आता 4 टाइम्स जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे? रिएक्शन्स बॅलन्स करायचे आहेत. रिएक्शन बॅलन्स करायचे असेल तर 4 PH3 नेक्स्ट इज द AlCl3. किती आहे? AlCl3. आता याच्यामध्ये बघा फ्लोरीन किती टाइम्स आहे तर याच्यामध्ये 4 टाइम्स ऑफ दी Cl 4 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 12 अँड देन अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. अल्युमिनियम किती टाइम्स आहे या ठिकाणी? 3 टाइम्स म्हणजे 3 AlCl3. किती टाइम्स झाला आता या ठिकाणी क्लोरीन? इन द 9 टाइम्स अँड देन 3 टाइम्स ऑफ द बॅक अँड देन प्लस 3 LiCl. ठीक आहे. काय मिळणार? 3 LiCl. तर दिस इज द प्रिपरेशन फॉर द फॉस्फेट. फॉस्फेटचं प्रिपरेशन करण्यासाठी सुद्धा कुणाचा यूज होतो? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. दिस लिथियम अल्युमिनियम हायड्राइड रिएक्ट विथ द फॉस्फरस ट्रायक्लोराइड अँड टू यूज द प्रोडक्ट इज द फॉस्फेट. ठीक आहे. तर अशा प्रकारे या होत्या रिएक्शन ज्याच्यामध्ये आपण जो चॅप्टर्स आहे चॅप्टर एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड एलिमेंट हा या ठिकाणी क्लोज झालेला आहे.